नमस्कार विद्यार्थी शिक्षक हो. बरेच दिवस आपलं चाललेलं की आपल्याला टेट एक्झाम संदर्भात मार्गदर्शन करावायचं आहे. आता बघूया आपण 2017ला टेट एक्झाम झालेली, त्यावेळी 12/12/2017 ते 22/12/2017 पर्यंत टेट एक्झाम चालू होती आणि या कालावधीमध्ये जवळजवळ 25 ते 30 प्रश्नपत्रिका मुलांना विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या. तर टेट एक्झामचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी माझ्या मते सर्वात महत्वाचं आहे की या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जे पडलेले त्याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. का? कारण 50% अभ्यास आपला इथंच होणार आहे. जसं बघा, टीईटी एक्झाम संदर्भात काय झालेलं की सुरुवातीला सोपे प्रश्न होते आणि त्याच्यानंतर काय झालेलं, प्रश्नांची काठिण्य पातळी वाढलेली होती. बरोबर. तसंच बघा, आता टेट संदर्भात सुद्धा आपण बघूया. 2017ला पेपर पहिला आपण धरूया आणि आता हा दुसरा पेपर होणार आहे. आता सर्व विद्यार्थी शिक्षक संभ्रमात असतील, कारण टीईटी संदर्भात अनेक प्रश्न, अनेक घोटाळे आपल्या समोर आहेत. त्याच्यानंतर आता टेट एक्झाम संदर्भात सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. पण आपण मात्र आपला अभ्यास सोडायचा नाही. शेवटी कधीही विजय हा सत्याचाच होत असतो, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. कारण एक्झाम आपल्याला द्यावीच लागणार आहे. जरी टेट एक्झाम कॅन्सल झाली तरी शिक्षक प्रवेश, शिक्षक भरतीसाठी कुठलीही एक्झाम आपल्याला द्यावी लागली तर सिलेबस तोच राहणार आहे. त्यामुळं टेट एक्झामची तयारी सर्वांनी करावी. आता याच्यामध्ये आपण बघूया, या प्रश्नांचं विश्लेषण केल्यानंतर आपल्या काय लक्षात येणार आहे की कुठल्या घटकावरती भर दिलेला आहे. जसं मी तुम्हाला टीईटी संदर्भात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र शिकवलेलं होतं. आता त्याच्यामधीलच काही घटक आहेत, जसं टेट एक्झाम मध्ये वाढ आणि विकास याच्यावरती आपल्याला भर दिलेला दिसतो. त्यात जे प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहिलं तर वाढ आणि विकास आहे. त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्र आहे. त्याचबरोबर मानसशास्त्रज्ञांचं जे कार्य आहे त्याच्याविषयी काही प्रश्न आहेत. त्याचबरोबर विशेष बालक असे मानसशास्त्र विषयातील काही प्रश्न आहेत. त्याचबरोबर आता शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा आहे. त्यामुळं जसं बीएडचं जसं प्रवेश परीक्षेमध्ये प्रश्न विचारायचे तसेच प्रश्न काही टेट एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. जसं बघा, काही ठिकाणी काय आहे, निर्णय क्षमता. तुमची निर्णय क्षमता किती पॉझिटिव्ह आहे, तुमचा ऍटिट्यूड किती पॉझिटिव्ह आहे, तुम्ही एखाद्या सिच्युएशनला कसा निर्णय घेणार आहे, असे सिच्युएशन पर काही क्वेश्चन तुम्हाला टाकलेले असतात. म्हणजेच तुमची निर्णय क्षमता कशी असली पाहिजे, एक शिक्षक या दृष्टिकोनातून कशी असली पाहिजे, एका शिक्षक या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह निर्णय क्षमता तुमची त्या ठिकाणी दिसायला हवी. त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. तसेच बघा, काही प्रश्न असे आहेत की विधानं आहेत, त्याच्यावरचे निष्कर्ष दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य निष्कर्ष त्यातून निवडायचे आहेत. म्हणजेच हे या ठिकाणी पण काय आहे, आकलनवरती प्रश्न आहेत. म्हणजे हे काही प्रश्न आहेत ते अतिशय सोपे प्रश्न आहेत. तर त्यामुळे आजपासून आपण काय करणार आहोत, जे प्रश्न पडलेले त्याच्यावरती त्याचं आपण विश्लेषण बघूया. म्हणजे आपला 50% अभ्यास या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर आपल्या या युट्यूब चॅनलला त्या इतर विषय जे आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे, बुद्धिमत्ता असेल, बुद्धिमत्तेचं सुद्धा आपण उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्या या चॅनलद्वारे करणार आहोत. या विषयातील तज्ज्ञ लोकांचे गेस्ट लेक्चर सुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला ऐकण्यास मिळणार आहेत. त्याच्यामध्ये टिप्स आहेत. अगदी जसं बघा, टेट एक्झामसाठी स्कॉलरशिप सारखे जे स्कॉलरशिपचे पुस्तकं जास्त अभ्यास असं सांगितलेलं आहे. 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची पुस्तकं तुम्हाला अभ्यासासाठी घेण्यास त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. बघा, बऱ्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं 5वी आणि 8वीचे जे वर्षानुवर्ष अभ्यास घेणारे जे शिक्षक आहेत ते सुद्धा आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला या युट्यूब चॅनलला ऐकायला मिळणार आहे. तर चला, तर आज पहिलं 4 पेपर मधील शैक्षणिक मानसशास्त्र, मानसशास्त्रज्ञांचं कार्य, विशेष बालक, वाढ आणि विकास याच्यावरती जे प्रश्न आलेले आहेत, म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र याच्यावरती जे प्रश्न आलेले त्याचं आपण विश्लेषण थोडक्यात बघणार आहोत. आणि आजपासून आपण या पेपरमधले विश्लेषण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर घटकानुसार जसं टेटला टीईटीला आपण एक्सप्लेनेशन केलेलं, स्पष्टीकरण केलेलं, त्याच पद्धतीने आपण स्पष्टीकरण करणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे,
रक्तात्पता व व्यक्तिमत्व विकारात कोणते लक्षण समान आहे? तर आता याच्यामध्ये काही वेळेस आपल्याला काही शब्दांचं मीनिंग नाही समजलं तर खालचा इंग्लिशमधून जो प्रश्न आहे तो वाचायचा. विच सिम्पटम इज कॉमन इन ॲनेमिया अँड पर्सनॅलिटी डिसऑर्डर? तर बघा पर्याय काय दिलेले आहेत. निस्तेज त्वचा, भूक न लागणे, एकाग्रतेचा अभाव आणि केस गळणे. म्हणजे याच्यामधलं कुठला लक्षण आहे, म्हणजे व्यक्तिमत्व विकारामध्ये कोणतं लक्षण समान आहे? जसं ॲनेमिया आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर यांच्या दोन जी विकार आहे त्याच्यामधलं कोणतं लक्षण समान आहे? तर पर्याय क्रमांक 3 एकाग्रतेचा अभाव हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. अध्यापन पद्धती, शिक्षक म्हणून अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्र माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. दृकश्राव्य सहाय्यक टिंबटिंबशी संबंधित आहेत. नेहमी इंग्लिश जो प्रश्न दिलेला आहे तो वाचल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल. ऑडिओ व्हिज्युअल एड्स आर रिलेटेड टू. आता पहिला पर्याय दिलाय संकल्पनात्मक उपकरणे. नंतर बी दिलेला आहे श्रवण योग्य उपकरणे. नंतर सी आहे वरील दोन्ही. तर बघा डी दिलेला आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपल्याला प्रश्न काय आहे, ऑडिओ व्हिज्युअल उपकरणं कोणती आहेत? तर बघा श्रवण योग्य उपकरणे आणि श्रवण जो पहिला पर्याय दिलेला आहे तोही बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी हा पर्याय बरोबर आहे, वरील दोन्ही. पुढचा प्रश्न आहे बघा. ट्रोबेलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने याचा केलेला विकास. म्हणजेच या ठिकाणी खाली पर्याय दिलेले आहेत बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा त्यांच्या कार्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ए आहे शिशुवर्ग, बी आहे व्यावसायिक शाळा, सी आहे सार्वजनिक शाळा आणि डी आहे लॅटिन शाळा. तर याच्यामधला ए जो आहे पर्याय तो शिशुवर्ग या क्षेत्रावरती मोठे योगदान आहे ट्रोबेल यांचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. काय मुलांचे लिंग निर्धारित करते? व्हॉट डिटरमाइन्स द सेक्स ऑफ अ चाइल्ड? तर या ठिकाणी खालील पर्याय दिलेले आहेत बघा. वडिलांचे गुणसूत्र, बी आईचे गुणसूत्र, सी पालकांचे RH फॅक्टर, डी दिलेला आहे वडिलांचे रक्तगट. तर बघा ABCD या पर्यायामधला पर्याय क्रमांक ए वडिलांचे गुणसूत्र हे उत्तर बरोबर आहे. कारण बघा टेट एक्झामची आपण तयारी करत असताना त्याच्यामध्ये हा मुद्दा आपला आलेला आहे. तरीसुद्धा याचं एक्सप्लेनेशन या टेट जेव्हा आपण त्यात मुद्दे घेणार आहे त्याच्यामध्ये मी करणारच आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा. कार्यविश्लेषणच्या संबंधाने पार पाडले जाऊ शकते. बघा इंग्लिशमध्ये वाचा. टास्क अनालिसिस कॅन बी कॅरीड आउट इन रिलेशन टू. कार्यविश्लेषण बघा पर्याय क्रमांक ए पुस्तकातील सामग्री, बी रोजगार पुरविण्यासाठी कामे, सी शिकण्यासाठी कौशल्य, डी आहे वरील सर्व. तर बघा कार्यविश्लेषण जे आहे त्याच्यामध्ये वरील सर्व मुद्दे येतात. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, वरील सर्व. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. यापैकी म्हणजेच खालीलपैकी बालकाच्या व्यक्तिमत्वाचे घटक कोणकोणते आहेत? तर ए आहे प्रवृत्ती, बी आहे वातावरण, सी आहे स्वभाव आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर व्यक्तिमत्वामध्ये बघा वरील सर्व व्यक्तिमत्वामध्ये घटक अंतर्भूत असतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. बक्षीस व शिक्षा हे मूलभूत प्रेरक टिंबटिंबशी संबंधित आहेत. रिवॉर्ड अँड पनिशमेंट द बेसिक मोटिवेशन्स आर रिलेटेड टू. ए आहे वर्तणुकीवर देखरेख आणि बी आहे सामाजिक सुरक्षितता, सी आहे ममता आणि आपुलकी, तर डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर पर्याय क्रमांक ए वर्तणुकीवर देखरेख हा पर्याय बरोबर आहे. कारण या ठिकाणी बघा पहिला पर्याय आहे वर्तणुकीवर देखरेख. बक्षीस आणि शिक्षा हे आपण कशासाठी करत असतो? कारण आपल्याला वर्तणुकीमध्ये त्यांच्या बदल अपेक्षित असतो.
सामाजिक सुरक्षितता या ठिकाणी नाही, ममता आणि आपुलकी नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हाच योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शिकवण्याचे कौशल्य म्हणजे. बघा अतिशय सोपे असे प्रश्न आहेत जे शिक्षकांशी संबंधित आहेत. ज्यांचं बीएड आणि डीएड झालंय अशांना हे प्रश्न अगदी सोपे आहेत. आता बघा, शिकवण्याचे कौशल्य म्हणजे काय? ए पर्याय आहे शिकवण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप. म्हणजे तुम्ही या ठिकाणी इंग्लिशही वाचू शकता, द इंटिग्रेटेड फॉर्म ऑफ टीचिंग ॲक्टिव्हिटीज अँड बिहेवियर्स. ओके. बी बघा, वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती. सी आहे शिकण्याची हितकारक स्थिती. डी आहे वरील सर्व. तर बघा, शिकवण्याच्या कौशल्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होत असतो. त्यामुळं पर्याय निवडताना योग्य थोडा जरी विचार केला, थोडं जरी तुमच्या लक्षात आलं तरी अतिशय सोपे आणि बेसिक लेवलला या ठिकाणी असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे बघा, आपले स्वतःचे वर्तन, नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे. बघा, पर्याय क्रमांक ए आहे आत्मनियमन, बी आहे स्वनियंत्रण, सी आहे स्वसामर्थ्य आणि डी हा पर्याय इथं दिलेला आहे. बघा, डी या पर्यायामध्ये मराठी पर्यायच दिलेला नाहीये, पण इथं डी हा इंग्लिशमधून दिलेला आहे सेल्फ इन्स्ट्रक्शन, म्हणजे स्वसूचना. स्वतःला जे आपण सूचना देतो, आत्मसूचना. ओके. तर याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक ए काय दिलेला आहे, आत्मनियमन, सेल्फ रेग्युलेशन हा याचा पर्याय बरोबर दिलेला आहे. बघा, याचं योग्य असं प्रत्येक घटकामध्ये आपलं स्पष्टीकरण येणारच आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, अशा पद्धतीचे बरेच निर्णय क्षमता तुमची चेक केली जाणारे असे या ठिकाणी प्रश्न आहेत. बघा, एका दृष्टिकोनात एक समान बदल म्हणजे काय? ए आहे मध्यभागी घडत असलेले बदल, बी आहे एकाच दिशेने होत असलेले बदल, सी आहे उलट दिशेने होत असलेले बदल आणि डी आहे यापैकी एकही नाही. तर पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. बघा, एकाच दिशेने होत असलेले बदल म्हणजेच एक समान बदल. सुरुवातीला मी तुम्हाला जसं सांगितलं तसं बघा, काही मानसशास्त्रज्ञांवरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बघा, मन ही एक कोरी पाटी असते हे विधान यांनी केले, म्हणजे कोणी केले? ए आहे ॲरिस्टॉटल, बी आहे सॉक्रेटिस, सी आहे टोलेमी आणि डी आहे प्लेटो. तर बघा, ए हे याचं पर्याय आहे. ए हे उत्तर बरोबर आहे. याचं उत्कृष्ट असं विश्लेषण आपण TET मध्ये केलेलं आहे. बघा, TET मध्ये जेव्हा आपण शैक्षणिक मानसशास्त्रज्ञांनी त्यांचे विचार याच्यामध्ये उत्कृष्ट असं याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा, की एक शिक्षक म्हणून तुम्ही काय निर्णय घ्याल, असे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. बघा, आपल्या विद्यार्थ्यांमधील सामाजिक गुणांची वाढ करण्यासाठी आपण काय कराल? पर्याय क्रमांक ए आहे आपल्याकडून विचित्र वर्तणूक दाखवून. हा तर पर्याय होऊ शकत नाही, कारण मुलं ही तुमचं अनुकरण करत असतात. बी बघा, त्यांच्यातील कमी असलेल्या सामाजिक गुणांवर मस्करी करून. तर हाही पर्याय तसा चुकीचा दिसतोय. सी आहे त्यांना सामाजिक मूल्याभावी येणाऱ्या संकटाबद्दल माहिती देऊन. सी हा पर्याय जरा आपल्याला बरोबर वाटतोय. त्याच्यानंतर डी आहे त्यांना सामाजिक संवादातून शिकण्यासाठी स्वातंत्र्य देऊन तसेच त्यांना योग्य ते उदाहरण पण देऊ. बघा, आता सी आणि डी हे काहीशे बरोबर आहेत, पण सी आणि डी यातला पॉझिटिव्ह जे उत्तर आहे ते डी आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, जेव्हा आपल्याला खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांकडून कार्यक्रमात आमंत्रण आल्यास तेव्हा आपला निर्णय काय असेल? तर बघा, असे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुमची निर्णय क्षमता किंवा तुमची विचार करण्याची जी पॉझिटिव्ह बाजू, एक आदर्श बाजू, ही विचारात घेऊन त्या ठिकाणी तुम्ही उत्तर चॉईस करावे. आता ए बघा, आपण गोळा होणाऱ्या पैशात योगदान देणार, पण कार्यक्रमात हजर राहणे अनिवार्य नाही असा विचार करणार. बी पर्याय आहे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे आपण त्या कर्मचाऱ्याच्या घरी जाणे पसंत करणार नाही. आणि सी आहे
तुम्हाला तेथे जायला आवडणार नाही किंवा त्यात सामील होणेही आवडणार नाही। डी आहे आपण निश्चितपणे या कार्यक्रमास उपस्थित राहू। तर अशा पद्धतीचे अतिशय सोपे प्रश्न की जो कोणताही शिक्षक सहजपणे असा उत्तर चॉईस करू शकतो, असेही बरेच सोपे प्रश्न यात येतात। बघा अशा पद्धतीचे खूप वेगळे प्रश्न सुद्धा यात विचारण्यात आलेले आहेत। जसं बघा अत्यानंद हे याचे लक्षण आहे। ए आहे खुळेपणा, बी आहे अतिसेवन, सी आहे छिन्न मानस आणि 4 आहे मनोजन्य शुद्धानाश। तर बघा अशा पद्धतीने खूप असे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न सुद्धा यात विचारण्यात आलेले आहेत की ज्या पर्यायांचा एकमेकाशी काही संबंध नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचा, इंग्लिश पर्याय जो दिलेला आहे त्याचं वाचन करायचं आणि त्याच्यावरून तो उत्तर चॉईस करायचं। पुढचा प्रश्न आहे बघा, बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास। पर्याय क्रमांक ए आहे भ्रामक कल्पना, ब आहे भ्रम, सी आहे चित्तभ्रम आणि डी आहे अंधविश्वास। तर यातला पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, समजा आपला एखादा सहकारी आपल्या शेजारी राहत आहे परंतु आपली त्याच्याशी खास ओळख नाही, हे कारण असू शकते। ए आहे त्याचे दुःखी स्वभाव व ग्रामीण पार्श्वभूमी, बी आहे त्याची धार्मिक श्रद्धा, सी आहे त्याचे असामाजिकरण आणि डी आहे त्याच्याबरोबरची कमकुवत सामाजिक संबंध। बघा याच्यामधला डी जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, आपण आपल्या निपक्षपाती स्वभावाला च्या मार्फत सादर करणार। ए आहे आपण आपला उच्च स्वाभिमान व अहंकारी स्वभाव राखून ठेवणार, बी आहे संपूर्ण शिक्षक वर्गाला टीका करणार, सी आहे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन शिक्षकांना मारहाण करणार आणि डी आहे आपल्या स्वतःचे स्वभाव अधिक संतुलित व प्रामाणिक करणार। तर बघा याच्यामध्ये सहज आपल्या लक्षात येईल की डी हा पर्यायच बरोबर आहे। तसेच बघा नैराश्यावरती बरेच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्याचंही आपण विश्लेषण व स्पष्टीकरण या प्रश्नांच्या विश्लेषणानंतर घेणार आहोत। या ठिकाणी प्रश्न आहे बघा, ज्या मूड डिसऑर्डरमध्ये ओढ आणि नैराश्य हे दोन्ही एकाच वेळी उपस्थित असतात त्यास असे म्हणतात। ए आहे नैराश्य विकार, बी आहे द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर, सी आहे अपगमन आणि डी आहे आक्रमण। आणि याचं उत्तर आहे द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर। तर याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन तुम्हाला याच्यानंतर आपण जेव्हा शैक्षणिक मानसशास्त्र घेणार आहे नैराश्यावरती जे आहे त्याच्यामध्ये करणार आहोत। पुढचाही प्रश्न हा विकारावरतीच आहे बघा, टिंबटिंब यामुळे रुग्णांना अस्थिर भावना व मनाची स्थिती होते। तर यातले काही पर्याय आपल्याला माहिती नसतात, आपण ऐकलेही नसतात, तर याचंच तुम्हाला स्पष्टीकरण नंतर करणार आहे। ए आहे समाज विघातक व्यक्तिमत्व विकार, बी आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर कंपल्सिव्ह विकार, सी आहे सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार आणि डी आहे हे सर्व। तर याचं उत्तर आहे सीमावर्ती व्यक्तिमत्व विकार। पुढचा प्रश्न आहे बघा, त्याला तिला क्षमता आहे याचा विश्वास करणे किंवा विशिष्ट स्थितीमध्ये आवश्यक असलेले वर्तन म्हणजे। ए आहे आत्मसामर्थ्य, बी आहे आत्मनियंत्रण, सी आहे आत्मसन्मान आणि डी आहे आत्मनियमन। तर याच्यामध्ये आत्मसामर्थ्य हे या प्रश्नाचं उत्तर आहे। अशाच पद्धतीने आपण पेपरचं विश्लेषण घेतल्यानंतर त्या घटकांचं आपण स्पष्टीकरण व्यवस्थित असं घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येतात याची कल्पना येईल।